उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात राज्य सरकार पावलं उचलत असल्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. वेरूळ घाटात डोंगराला आग, परिसरात खळबळ, मोठा अनर्थ टळला. वेरूळ घाटात वनविभागाअंतर्गत येणाऱ्या जंगलाला अचानक लागली आग. आता पाहूयात सविस्तर बातम्या. पुण्यातील नामवंत अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या घटनेनंतर राज्य सरकारनं दवाखान्याच्या मनमानीबाबत काही ठोस पावलं टाकत असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर मधून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. मी कालच या बाबतीमध्ये बोललो की अनेक मोठे रुग्णालय जे आहे, अनेक पेशंट आतमध्ये गेला तरी तो स्कीम मध्ये बसत असेल नसेल, परंतु पहिले पैसे ऍडव्हान्स घेणे, त्याच्यानंतरच इलाज चालू करणे, मग स्कीम मध्ये फाईल भरणे, स्कीमचे पैसे येईपर्यंत रोज त्या जो काही पेशंट येतो त्याच्याकडून पैसे जमा करायचं काम अनेक हॉस्पिटल करतायत. आणि चुकीची पद्धत मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये चालू आहे. रुग्णालयामध्ये तुम्ही जेव्हा धर्मादायकडे रजिस्ट्रेशन करता, जेव्हा मोफत इलाजाची गोष्टी करता, सरकारच्या योजना आहेतच आहेत, परंतु तुम्ही त्या अनुषंगाने तुमचं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन होतं, म्हणून अनेक टॅक्स आणि अनेक करारापासून तुम्हाला फायदा त्याचा होत असतो. परंतु मी हेही पाहिलेलं आहे की काही ठिकाणी पेशंट मेल्यानंतर सुद्धा डेड बॉडी देण्यासाठी सुद्धा तुमचे राहिलेले थकबाकी जमा करा, तेव्हा डेड बॉडी देऊ, असे सुद्धा अनेक प्रकार आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही अनेक वेळा हॉस्पिटलला फोन करत असतो, विनंती करत असतो, परंतु पुण्याचा जो प्रकार झालेला आहे ती आता ते एका प्रकरणापासून पूर्ण प्रकरणाला वाचा फुटल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि यामध्ये आता जनतेने सुद्धा ज्यांना त्रास झालाय त्यांनी सुद्धा तक्रारी या शासनाकडे किंवा मुख्यमंत्री साहेबांकडे पाठवले पाहिजे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क परिसरात एकावर दुसऱ्यानं चाकू हल्ला केल्याची घटना घडली असून सदर प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क परिसरामध्ये एका तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली असून ही घटना घडत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. किरकोळ वादातून सदर चाकू हल्ला केल्याची माहिती समोर येते. या चाकू हल्ल्यामध्ये विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झालाय. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सदर हल्ला किरकोळ कारणावरून भिल्लारे नावाच्या तरुणानं केल्याची माहिती मिळते. सदर प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात भिल्लारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी सदर फुटेज ताब्यात घेतलाय. तसंच पुढील तपासही सुरू आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ घाटातील डोंगरावर शुक्रवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या माथ्यावर असलेल्या वनविभागाच्या जंगलात लागलेल्या या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वेरूळ लेणीच्या पायथ्याशी असलेल्या मानवी वस्तीतही या आगीमुळे धास्तीचं वातावरण होतं. दरम्यान खुलताबाद परिसरात अशा आगीच्या घटना वारंवार घडत असून ही आग नैसर्गिक की लावलेली यावर अजूनही वनविभागाला ठोस उत्तर देता आलेलं नाही. वनविभागाच्या खुलताबाद कार्यालयाच्या अखत्यारीत 12,500 हेक्टर वनजमिनीची जबाबदारी असून
त्या जंगलाकडे वन विभागाचं असलेलं दुर्लक्ष सध्या चर्चेचा विषय ठरतोय। विशेषतः सुलीभंजन परिसरातील 265 हेक्टर वन जमिनीवर देखील अशीच स्थिती निर्माण झाली आहे। दरवर्षी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबवले जात असले तरी त्याच्या संवर्धनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो। अशा आगीमुळे केवळ वृक्ष संपदा नाही तर जंगलातील वन्यजीवही धोक्यात आले आहेत। वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन परिसरात बिबट्या, हरिण, रानडुक्कर, सायाळ अशा अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे। पाणवठ्यांमध्ये पाणी नसल्यामुळे हे प्राणी पाण्याच्या शोधात वस्तीकडे येत असून नागरिकांच्या भीतीपोटी त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना घडतात। या घटनेबाबतची माहिती पत्रकार हुसेन पटेल यांनी तात्काळ वन विभागाचे वन अधिकारी कृष्णा शिंदे यांना दिली। माहिती मिळताच शिंदे यांनी तातडीनं वनमजुरांना घटनास्थळी पाठवलं। त्यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली। जर वेळेवर ही कारवाई झाली नसती तर आग अधिकच पसरून मोठा अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे। खुलताबाद परिसरातील वन विभागाच्या जंगलाला नेहमीच आग लागते। ही आग लावली जाते की अचानक लागते यावर अनेक वेळा वन विभागाकडून चौकशीचा फार्स लावला जातो। आतापर्यंत कोणतंही ठोस उत्तर सापडलेलं नाही। आगी संदर्भातील हा गहन प्रश्न असून हे कायमस्वरूपी न उलगडणारं कोडं आहे। त्यात आग लागली नाही तर दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी लागणारी बिलं कशी निघतील असा प्रश्नही काही पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केलाय। एडीएन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। सिल्लोड उपविभागीय अधिकाऱ्यांनी जन्म दाखला निर्गमित केलेल्या तालुक्यातील 2835 संशयित बांगलादेशींच्या जन्म दाखल्यासाठी ज्या संचिका सादर करण्यात आल्या त्या तपासणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे कमलेश कटारिया यांनी दिली आहे। आज जवळपास संशयित 2835 बांगलादेशी रोहिंग्या यांच्या संचिकेतील 43,685 पानांचे कागद आज आम्ही किरीट सोमय्यांकडे पाठवणार आहोत। येणाऱ्या काळात यातून नक्की शोधून सिल्लोड तालुक्यातले अवैध रूपाने राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या पळवल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा गातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात
त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. सिल्लोडमध्ये घर बांधण्यासाठी जागा नसलेल्या शहरातील बेघर कुटुंबाला शासनाच्या वतीनं जागा उपलब्ध करून देऊन त्यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड इथं एका कार्यक्रमात केलंय. सिल्लोड शहरातील सर्वे नंबर 323 मध्ये जागा नसलेल्या बेघरांना घरं बांधून देण्याचं नियोजन असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली आहे. त्या अनुषंगानं सर्वेक्षण सुरू असल्याचं देखील सत्तार म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 व रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. सिल्लोड नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनाचं उद्घाटन तसंच शहरातील रमाई घरकुल योजना व दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालंय. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानात हा कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा गाढे, कृबा समितीचे सभापती केशवराव तायडे, माजी सभापती रामदास पालोदकर, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, श्रीमती राजश्री निकम, कृबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, श्रीरंग साळवे, दामू अण्णा गव्हाणे, नानासाहेब रहाटे, सतीश ताठे, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बनसोड, शिवसेना जिल्हा पदाधिकारी देविदास लोखंडे, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, संजय डमाळे, मनोज झवर, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, प्रताप प्रसाद, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, मतीन देशमुख, संजय आरके, प्रभाकर पारथे, सखाराम अहिरे, रवी गायकवाड आदींची उपस्थिती होती. दिव्यांगांच्या विविध अडचणी व समस्येबाबत आपण कायम शासन दरबारी पाठपुरावा केला. सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून दिव्यांगांना त्यांचा हक्काचा निधी नियमित वाटप करण्यात आला. पणन मंत्री असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या व्यापार संकुलात दिव्यांगांसाठी 2% आरक्षण देण्याचा नियम केला. प्रत्येक योजनेत दिव्यांगांचा हक्काचा वाटा आहे त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा तसंच दिव्यांगांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केलंय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी यांनी केलं. प्रास्ताविक मुख्याधिकारी सय्यद रफिकी यांनी तर शेवटी नगर परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापक नारायण चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी जुबेर सिद्दीकी, आस्थापना अधिकारी विशाल वाघ, लेखाधिकारी निसारुद्दीन शेख, प्रधानमंत्री आवास योजनेचे समन्वयक ओंकार महाजन, सतीश सूर्यतळे, सहाय्यक कक्ष प्रमुख दीपक दाभाडे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या सर्वपक्षीय जयंती समितीची बैठक
नुकतीच पार पडली आहे। या बैठकीत अध्यक्ष नवीन ओबेरॉय यांची निवड करण्यात आली असून यावर्षी समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी संभाजीनगर शहरामध्ये भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि गेल्या 45 वर्षापासून ही समिती या शहरामध्ये काम करते आहे। धर्मनिरपेक्षपणे ही जयंती काम करते आहे आणि त्यानिमित्तानं भडकल गेट येथे 14 तारखेला सकाळी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या अभिवादन सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, पोलीस आयुक्त त्या प्रवीण पवार आणि अतुल सावे, प्रदीप जैसल यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची मिरवणूक ही क्रांती चौकापासून तर भडकल गेटपर्यंत या ठिकाणी निघत असते आणि या मिरवणुकीमध्ये सर्व मोठ्या संख्येनं सर्व जनतेने सामील व्हावं आणि मिरवणूक शांततेनं आणि संयमाने या ठिकाणी पार पाडावी। डीजेचं या ठिकाणी मी आवाहन करणार आहे की जास्त कर्कश स्वरूपाचे डीजे या ठिकाणी मिरवणुकीने आणू नयेत। कमी आवाजामध्ये मर्यादा असलेले डीजे त्या ठिकाणी असावेत आणि म्हणून ही जयंती आम्ही सर्वपक्षीय समाजाच्या वतीनं, सर्व धर्मियाच्या वतीने या ठिकाणी साजरी करतो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजामध्ये पोचवावेत, गरिबापर्यंत पोचवावेत आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना दिली आणि या देशाच्या घटना दिली त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही या देशाला दिलेली आहे आणि त्याप्रमाणे लोकशाहीप्रमाणे हा देश या ठिकाणी चालतोय। म्हणून हा देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष या ठिकाणी पुढे जात नाहीये। कारण घटनेप्रमाणे काम करायचं जर ठरवलं तर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावेत, हाच एक संदेश जयंतीच्या माध्यमातून मी या ठिकाणी देतो। नाही, वाद्याची स्पर्धा ही होणार नाही यावर्षी। वाद्याची स्पर्धा जी मागच्या वर्षी लागली होती तर ती यावर्षी निश्चितपणाने कमी होईल। आम्ही सर्व डीजे वाल्यांना आणि सगळ्या मंडळांना देखील हे आवाहन करतोय की आपण कमी आवाजामध्ये डीजे लावावेत आणि स्पर्धा न करता सर्व समाजाला ही जयंती बघता यावी असं आवाहन आम्ही समितीच्या वतीने करतो। कार्यालय का उद्घाटन आदरणीय हमारे पालक मंत्री साहब संजय जी सिरसाट, हमारे मिनिस्टर अतुल सावे साहब, विरोधी पक्ष नेता अंबादास जी दानवे, आमदार प्रदीप जी जायसवाल, हमारे कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब और प्रमुख सभी आमदार, महापौर, माजी महापौर, तमाम लोगों के हाथों से ये कार्यक्रम होने वाला है। 8 तारीख के दिन सर्वपक्षीय के कार्यक्रम की शुरुआत करने के पहले बुद्ध लेनी पे तथागत गौतम बुद्ध को वंदन करते हुए भंते जी इनको भोजन दान का कार्यक्रम के बाद वृक्ष रोपण का भी कार्यक्रम बुद्ध लेनी पे रखा गया है। 11 तारीख के दिन नेत्र तपासनी, ब्लड टेस्ट, शुगर टेस्ट, बीपी, ये सारे टेस्ट सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति के कार्यालय पर होंगे। 12 तारीख के दिन संगीत रजनी का आयोजन उस्मानपुरा अंबेडकर पुतले के पास रखा गया है। 13 तारीख के दिन हर साल की तरह भव्य आतिशबाजी केक काटने का काम रात को 12 बजे भड़कल गेट पे रखा है। 14 तारीख के दिन सुबह 9:30 बजे भड़कल गेट पर ही अभिवादन सभा का कार्यक्रम रखा गया है और 14 तारीख शाम को 6:30 बजे आदरणीय हमारे कमिश्नर साहब के हाथों से नारियल फोड़ के मिरवणूक की शुरुआत की जाएगी। इन सब कार्यक्रम के अलावा एक बाबा साहब के विचारों को आगे लेके जाने का काम, सभी धर्मों का जो मूड है, इंसानियत का मार्ग को आगे लेके जाने का काम रखा गया, लेके जाने का काम किया जाएगा। रामनवमी है, महावीर जयंती है, हनुमान जयंती है, महात्मा फुले की जयंती है, सभी कार्यक्रम रखे जाएंगे। भोजन दान का कार्यक्रम रहेगा और मामू हमारे यहाँ ज्येष्ठ मौजूद है, इब्राहिम पठान, खाजा भाई, तमाम लोगों से ईद मिलन 10 तारीख के दिन अगर पॉसिबल हुआ तो ये कोई भी होटल में तो है इंतजाम, ईद मिलन का हम रखेंगे और सभी धर्मों को एकत्र लाने का काम करने वाले, जैसा कि तमाम पत्रकारों ने कहा कि व्याख्यान क्यों नहीं रखा जा रहा है। व्याख्यान के जो मोटे वक्तव्य है वो 14 तारीख तक सभी का शेड्यूल पहले से 1 साल पहले ही तय हो जाता है। 14 तारीख के बाद निश्चित रूप में बड़ा मंडप लगा के मोटे व्यक्तियों का कार्यक्रम हमारे इस शहर में रखा जाएगा और
सभी लोगों से गुजारिश करता हूँ कि इस जयंती में बाबा साहब के विचारों को आगे लेके जाके शांति के पूर्व से ये मिरणूक होगी। भारतीय दलित पॅन्थर प्रणित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीनं अशोक सम्राट यांची 2329वी जयंती मिठाई वाटून साजरी करण्यात आली। यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं व त्यानंतर नेते लक्ष्मण भूतकर यांनी अशोक सम्राट यांच्या जीवनावर विचारमंथन केले। आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अशोक सम्राट यांची जयंती या औरंगाबाद ऐतिहासिक शहरामध्ये साजरी होत आहे। अशोक सम्राट राजाने कलिंगचं युद्ध जिंकलं, रक्तबंबाळ झाली जनता, राजाचं मन हळहळ झालं, राजाला करुणा निर्माण झाली आणि राजाने राज्य त्याग केला आणि तथागत भगवान बुद्धाच्या शांततेच्या मार्गाने भंते विधोत यांच्या हस्ते धम्माची दीक्षा घेतली आणि तेव्हापासून या जगभर या भारत देशामध्ये अशोक सम्राट राजाने मोठमोठे स्तूप बांधली, विहार बांधली, लेण्या तुम्हाला उपलब्ध करून दिल्या। 3095 विहार या देशामध्ये बांधली अशोक राजाने आणि म्हणूनच या भारत देशामध्ये अशोक सम्राट राजा खऱ्या अर्थानं बुद्धाच्या चरणी नतमस्तक होऊन या राजानं बुद्धाचं तत्वज्ञान अंगीकारलं आणि संपूर्ण देशभर त्या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू केला। आज संपूर्ण देशामध्ये भगवान बुद्धाचे विहार आहेत आणि त्या ठिकाणी सर्व बौद्ध समजदारी मंडळी 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी आपल्याला धम्माची दीक्षा दिली। तेव्हापासून आपण बौद्ध झालो आणि खऱ्या अर्थानं तथागत भगवान बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते बौद्ध धर्माची सर्व मंडळी आज खऱ्या अर्थानं ती अंगीकारत आहे आणि म्हणूनच या अशोक राजानं संपूर्ण या भारत देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला। अशा तत्वज्ञानी राजाचं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जन्मदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी भारतीय दलित पॅन्थर प्रणित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज या ठिकाणी त्यांची आम्ही जयंती साजरी करत आहोत। याचा खऱ्या अर्थानं आनंद आम्हाला होत आहे। भारतीय दलित पॅन्थरचा विजय असो, भारतीय दलित पॅन्थरचा विजय असो। लक्ष्मण दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आणि म्हणूनच आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जयंती उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी सम्राट अशोक राजा यांची जयंती आंबेडकर नगर या विभागातून आपण साजरी करत असताना या ठिकाणी जयंती साजरी करत असताना सर्वांना या ठिकाणी मिठाई वाटप करून हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे अशी मी या ठिकाणी संयोजकाला विनंती करतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं परत एकदा अशोक सम्राट राजा यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्रिवार त्यांना वंदन बाबासाहेब आंबेडकरांचा विजय। PES कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीनं परिवर्तन 2025 वार्षिक कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 10 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त PES इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वार्षिक खेळाच्या स्पर्धा, स्नेह संमेलन यासह अन्य कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून यामध्ये प्राध्यापक आशा तुपे, श्री विलास मिसाळ, प्राध्यापक प्रशांत पंडित, प्राध्यापक सहिल नाघटे, SN चौधरी, शीतल पगारे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आलाय। या वर्षीच्या कार्यक्रमांची घोषणा प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। PS अभियांत्रिकी छत्रपती संभाजीनगर येथे दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते। ह्या कार्यक्रमाला दिनांक 10 तारखेपासून सुरू करण्यात येत आहेत। 10 तारखेला 18 तास अभियान जो आमचा हा 26-27 वर्षापासूनचा हा इव्हेंट आहे, जो महाराष्ट्र शासनाने आमच्या नंतर ह्याचा GR काढला, त्याच्या पहिलेपासून 18 तास अभियान हे महाविद्यालय राबवत आहे। तसेच 11 तारखेला आमच्या महाविद्यालयामध्ये महात्मा फुलेंची पण जयंती आहे। त्या अनुषंगाने आम्ही एक पात्री नाटक मी सावित्री बोलते हे नाटक ठेवलेलं आहे सकाळी 11 वाजता। त्याच दिवशी सायंकाळी जसं विचारांची देवाणघेवाण फक्त भाषणातनंच होत नसते, संगीतातनं पण व्हायला पाहिजे, सांस्कृतिक ह्याच्यामध्ये। कारण की बाबासाहेबांची जी मूवमेंट आहे सुरुवातीला ही सांस्कृतिक कार्यक्रमामधूनच समाजापर्यंत पोहोचवलेली आहे। समाज तेवढा सुशिक्षित नव्हता, तर तीच प्रथा आम्ही अडॉप्ट केलेली आहे PS अभियांत्रिकीने। आणि श्री अन्वीकरजींचं दिनांक 11 तारखेला भीमगीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात राज्य सरकार पावलं उचलत असल्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। वेरूळ घाटात डोंगराला आग, परिसरात खळबळ, मोठा अनर्थ टळला। वेरूळ घाटात वनविभागाअंतर्गत येणाऱ्या जंगलाला अचानक लागली आग। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।